इंट्राजेनिक इनहेरिटन्स जे आहे त्याला आपण इंटरअलिलिक इंटरॅक्शन असं म्हणतो, विच इज ऑकर बिटवीन अलीज ऑफ सेम जीन. याचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता आपण दुसरं जे एक्झाम्पल पाहणार आहोत त्याला म्हटलं होतं कोडॉमिनन्स. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स जे होतं त्याच्यामध्ये बोथ द जीन्स ऑफ एन ॲलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शली म्हणजे कमी जास्त प्रमाणात. ठीक आहे. तर आता कोडॉमिनन्स जे आहे, इन कोडॉमिनन्स बोथ द जीन्स ऑफ एन ॲलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इक्वली म्हणजे काय की एक जो जीन आहे त्याचे जे अलिल्स आहे ते स्वतःला 50% एक्सप्रेस करतात, तर दुसरेही 50% करतात. मागच्या याच्यामध्ये तुम्हाला जसं मी 60-40 70-30 असं सांगितलं होतं. ठीक आहे. And such alleles which are able to express themselves independently even if present together in hybrids are called codominant alleles. अशा alleles codominant alleles म्हणतात, जे alleles स्वतःला इक्वली काय करतात, एक्सप्रेस करतात. म्हणजे इन कोडॉमिनन्स बोथ द जीन्स ऑफ एन ॲलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इक्वली. ठीक आहे. आता याचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल दिलेलं आहे की कोडॉमिनन्सचं कोट कलर इन कॅटल. मागच्याला आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं मिरॅबिलस जलापाचं इन 4 o'clock प्लांट. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे कोट कलर इन कॅटल्स. ठीक आहे. हे याचं एक एक्झाम्पल आहे. जसं आता फिनोटाईप जर आपण घेतला पी जनरेशनमध्ये आपण लिहू सगळ्यात पहिले पी जनरेशनमध्ये आपण लिहू फिनोटाईपमध्ये आपण घेतली रेड काऊ, याचा क्रॉस केला आपण व्हाईट काऊ सोबत. ठीक आहे, सॉरी व्हाईट बुल सोबत. आता याचा लिहू आपण झिनोटाईपमध्ये याला डिनोट करताना कॅपिटल आर आणि व्हाईटसाठी सुद्धा कॅपिटल डब्ल्यू. याच्यासाठी स्मॉल आर हा यूज याच्यासाठी केलेला नाही, कारण की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आपण रेड आणि व्हाईट फ्लावर्सचं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल आर घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी कॅपिटल डब्ल्यूचा यूज केलेला आहे. ठीक आहे. आता आपण याची काय करणार आहे, ही झाली तुमची पॅरेंटल जनरेशन म्हणजे पी जनरेशन. नेक्स्ट आहे याचे गमिट्समध्ये येईल हा आर आणि हे दुसरा जो गमिट येईल हा येईल डब्ल्यू. ठीक आहे. आता आपल्याला काढायची याची नेक्स्ट F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये ते कॅपिटल आर आणि डब्ल्यू. याचा जो कलर आहे याला म्हटलं जातं रोन कॅटल असं म्हटलं जातं. ठीक आहे. ही झाली तुमची F1 जनरेशन. आता आपण F1 जनरेशनच्या नंतर आपण काय करतो, याचा सेल्फ क्रॉस करतो. म्हणजे आपण इथे लिहू सेल्फिंग ऑफ F1 जर लिहिलं तर रोन RW क्रॉस विथ अनदर रोन RW. ही झाली तुमची F1 जनरेशन. आता याची आपण काय लिहू, नेक्स्ट याला गमिट्स. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. आता पुढची जनरेशन F2 जनरेशन. कॅपिटल आर रेड. ठीक आहे. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू रोन.
capital R, capital W, RON. आणि WW white. आता याचा लिहू आपण फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो रेड इज टू रोन इज टू व्हाईट. रेड किती आहे 1, रोन 2, व्हाईट 1. रेशो आला आहे 1:2:1. आता लिहू याचा जीनोटिपिक रेशो. जीनोटिपिक रेशो कॅपिटल R, कॅपिटल R, कॅपिटल R W, WW 1:2:1. म्हणजे फिनोटिपिक आणि जीनोटिपिक रेशो काय आलेला आहे, सेम आला आहे. हे जे रिप्रेझेंटेशन आहे त्याला म्हटलं जातं रिप्रेझेंटेशन ऑफ कोडॉमिनन्स इन कॅटल. हे याचं काय आहे एक्झाम्पल आहे. म्हणजे इन बोथ द इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स जीनोटिपिक अँड फिनोटिपिक रेशो आर आयडेंटिकल. ठीक आहे. But in case of incomplete dominance, the phenotype of hybrid is intermediate between the phenotypes of the parents, while in codominant, both the genes are express themselves equally. म्हणजे दोन्ही जे जीन्स आहे ते स्वतःला इक्वली काय करतात, रिप्रेझेंट करतात किंवा एक्सप्रेस करतात. जसं आपण या ठिकाणी रेड कोट कलरचं जे एक्झाम्पल घेतलं, म्हणजे या ठिकाणी रेड कोट कलर म्हणजे काय, स्किन विथ रेड कलर हेअर, आणि दुसरं घेतलं विथ व्हाईट हेअर. ठीक आहे. आणि वेन रेड कॅटल कॅपिटल R क्रॉस विथ व्हाईट कॅटल कॅपिटल W, देन द F1 हायब्रिड्स दे आर RW, ज्याला आपण काय म्हणतो रोन. हॅव द मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर हेअर. ठीक आहे. म्हणजे नाही तर तुम्हाला म्हणाल की रोन काय आहे, तर रोन म्हणजे काय आहे, मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर, त्याला रोन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे बोथ द ट्रेड्स दॅट एक्सप्रेस देमसेल्स इक्वली. कॅपिटल R म्हणजे रेड कलर आणि दुसरं आहे व्हाईट कलर. या दोघांनी काय केलं, स्वतःला इक्वली काय केलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. आणि मग याचा जर आपण सेल्फ क्रॉस केला, तर जेव्हा आपण सेल्फिंग करतो, जेव्हा आपण याचा सेल्फ क्रॉस केला, तर सेल्फ क्रॉसमध्ये आपल्याला असं दिसते की RW आणि RW याचा जर आपण सेल्फ क्रॉस केला, तर नेक्स्ट जनरेशनला रेड, रोन अँड व्हाईट असे 3 येतात. तर याच्यामध्ये 3 मध्ये हा जो फिनोटिपिक रेशो आहे तो आहे 1:2:1, आणि जिनोटिपिक रेशो आहे तो आहे 1:2:1. म्हणजे कोडॉमिनन्स मध्ये सुद्धा जिनोटिपिक अँड फिनोटिपिक रेशोज आर आयडेंटिकल. म्हणजे इन both incomplete dominance and codominance, genotypic and phenotypic ratios are identical, but in case of incomplete dominance, the phenotype of hybrids that are intermediate between the phenotypes of the parent, but in codominance, both the genes that are express themselves equally. ठीक आहे. तर हे जे सेकंड एक्झाम्पल आहे, हे सेकंड एक्झाम्पल आहे तुमचं इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं. द इंटरॅक्शन विच ऑकर बिटवीन द अलील्स ऑफ द सेम जीन. कारण की याचे 3 एक्झाम्पल आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरं आहे कोडॉमिनन्स, आणि आता आपण पाहू तिसरं, त्याला म्हटलं जातं मल्टिपल अलील्स.